लक्ष्मी वल्लभा 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 दीनानाथ पद्मनाभ सुखवस तुझे सुखवस तुझे दीनानाथ पद्मनाभ दीनानाथ पद्मनाभ सुखवसे तुझे पाई सुखवसे तुझे पाई लक्ष्मी वल्लभा 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 दीनानाथ
लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवितये ठाई माझी अल्पही वासना तू तो उदाराचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेवितये ठाई तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुखवसे तुझे पायी मज ठेवितये ठाई विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्
दनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणोनी तया भेटला रावणारी। दया सागरू भक्तीने गौरवीला नमस्कार माझा तया मारुतीला। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। वैदिक परंपरेने लांबूत होणारा वारकरी संप्रदाय आणि तद्वारा जगद्गुरु तुकोबाराय ब्रह्मांडाच्या नायकाकडं करत असलेली प्रार्थना। विठाला या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्री महंत आत्मानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना ओम नमो नारायण। ज्ञानोबारायाची सेवा प्रयत्नाची पराकाष्ठा करत आलेले श्री आष्टेकर आप्पा आहेत, त्यांनाही धन्यवाद। वारकरी परंपरेला बरोबर घेऊन धर्मप्रचाराचं जोमानं काम करणारे सोनी भाऊ आहेत, आपल्याला जय श्री कृष्ण। आश्रम बांधून परमार्थाची वाटचाल लोकांना देणारे भागवत कथा प्रवक्ते श्री बंडूदेव महाराज, आपल्याच महाराष्ट्रात मराठवाड्याच्या कुशीत जन्माला आलेले पण वृंदावनात विहार करणारे भागवत कथा प्रवक्ते संतोषानंद शास्त्रीजी, वेदशास्त्र संपन्न सुधाकरराव पंडित यांचे चिरंजीव, तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्ग, स्पीकर प्रकाश मंडप, चित्रकार पत्रकार, मातृवर्ग पितृवर्ग यांना पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद। वेळेचं बंधन मला पाळायचंय आणि 11ला 5 कमी असताना 11:15च्या सुमारास कीर्तनाला विराम द्यायचा आहे। फार लांबवरून आलेला हा श्रोता आहे। मी येताना पाहिलं यात्रेचं स्वरूप, येतानाही गाड्या दिसत आहेत, जातानाही गाड्या दिसत आहेत, सप्ताह असतात, पण त्याची भव्यता आणि दिव्यता कशी असावी तर महाराष्ट्राला हा सप्ताह आदर्शभूत ठरावा असं हे काम आहे। उत्तमच काम आहे। उत्तुंग भरलेला भक्ती सुखाचा सागर आहे। नजर पुरत नाही तोपर्यंत समाज आहे। प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा शेतकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, शिक्षण क्षेत्रात काम करणारे दिग्गज लोक आहेत, अनेक विविध कार्यात समर्पण करणारा इथला वर्ग आहे। आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्मांड नायकाच्या चरणकमलावरती सुखाची मागणी मागतात। तुम्ही माझ्याकडे पहा ना, जगद्गुरु तुकाराम महाराज परमेश्वराकडे सुखाची मागणी मागतात। मी सुरुवातीला शंका घेणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला तात्काळ देणार आहे। कीर्तनकारानं पूर्वपक्षही मांडायचा आहे आणि उत्तर पक्ष त्यांनीच करायचा आहे। कीर्तन एक असा प्रयोग आहे की शंका निर्माण त्यांनीच करायची आहे आणि प्रश्नाची उत्तरं त्यांनीच द्यायची आहेत, त्यांनीच द्यायची आहेत। जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या अर्थी देवाकडं सुखाची मागणी मागतात त्या अर्थी तुकोबारायांच्या जीवनात सुख चरणावरती लोटांगण घालत नव्हतं काय। तुकाराम महाराज मागणाऱ्यांच्या यादीतले असते तर चला मी सप्ताह करायला लागलोय, एखादी माझी पावती फाडा, मी आता दिंडी काढली आहे, जरा मला भरीव मदत करा, मी आश्रमाचं काम काढलंय, गावकरी तुम्ही लक्ष द्या आणि माझ्या पाठीशी उभं राहा, असं म्हणणाऱ्यांच्या पैकी जगद्गुरु तुकोबाराय नव्हते। मी तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे पण वाक्य मन लावून ऐका। स्वराज्याचा संस्थापक, हिंदवी पतपातशाहीचे मालक जिजाऊ पुत्र शिवराय ज्या तुकोबारायांचे परमशिष्य होते, त्या तुकोबारायांना अन्यत्र मागायची गरज काय होती ही गोष्ट लक्षात धरा तुम्ही। कदाचित मागितलं असतं तर भांडारा घोराडा भामचंद्र डोंगराला जाणाऱ्या पायऱ्या
18 mm जाड सोन्याच्या पत्र्यावरती नक्षी करून त्या मढवल्या असत्या आणि दिहू गावाची डेव्हलपमेंट केली असती. जगद्गुरु तुकोबाराय मागणाऱ्यांच्या यादीतले नाही. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी या धर्मप्रचारकानं काही मागितलं नाही. प्रहलाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्य रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ पुण्यानिमाम परम भागवता नमामी वा वैष्णवान स्मरामी या महापुरुषाने देवाकडे काही मागितलं नाही. तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा यांनी काही मागितलं नाही. शकृत पराशर व्यास गौडपाद गोविंद शंकर हस्तामलक त्रोटक सुरेश्वर यांनी काही मागितलं नाही. दत्तात्रय सहस्रार्जुन यदुभानुदास जनार्दन एकनाथ हरिपंडित गावबा यांनी काही मागितलं नाही. राघव चैतन्य केशव बाबाजी यांनी काही मागितलं नाही. तुकाराम महाराज मागतीलच कसं? जे मागत नाहीत ते संत असतात का? जे मागून घेतात ते तरी संत असतात का? विठाला एक इंग्रजीत म्हण आहे, अन आयडल मॅन इज डेव्हलप वर्कशॉप. रिकाम्या माणसाचं म्हण म्हणजे सैतानाचा कारखाना. महाराष्ट्रातल्या संतांनी आपलं मन मत चित्तवृत्ती रिकामी न ठेवता ती तल्लीनता तद्रुपता तन्मयता तदाकारता ब्रह्मांडाच्या नायकाच्या चरणावरती समर्पित केली. त्यांना अन्य काही मागण्याची गरज अजिबात नव्हती. शांत महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः नान्यान्न पितारयंता न महंतः इति संतः. असं ज्यांचं आचरण आहे ते संत समाजाला मागतीलच कशाला? न मागे तयाची रमा होय दासी. ब्रह्मांडाचा नायक जर करकमल प्रसन्न करून माग माग अशी वाट पाहतो तर त्यांना इतरांना मागायची गरज काय? मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतेला लोकरे मनोरथ, चिंतेला लोकरे मनोरथ. मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतेला लोकरे मनोरथ. शब्दाचा अर्थ अपेक्षा गृहीत धरून मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतेला रोकडे मनोरथ. तुम्ही जी अपेक्षा कराल ते मी द्यायला तयार आहे असं ईश्वर देव ब्रह्म नारायण कृष्ण मधुसूदन श्री विठ्ठल पांडुरंग द्यायला तयार असताना सुद्धा नको म्हणणारे तुकाराम महाराज आज मागतातच कसे? कसे मागतात? कधी कोणाकडे काही मागितलंच नाही असा व्यक्ती एखादा मागण्याकरता आला तर आश्चर्याचा जीवनात धक्काच बसतो. कधी न मागणारा माणूस, परत देणारा माणूस, नको नको म्हणणारा माणूस आज मागायला तयार झाला. हा काय प्रकार आहे? विरोधात वल्गना करणारे, टीका टिप्पणी करणारे, सत्तेवरती प्रहार करणारे तेच तसे वर्तन करू लागले तर इतरांच्याकडे काय पाहावं? काय पाहावं? काय मागावं? देण्यासारखं देवाकडं आहे तरी काय? त्याचं मौंजी बंधन झालं, त्याला कुंडल एकाच्याकडनं आले, त्याला पितांबर कुणीतरी दिला, डोक्यावरती छत्र त्याला कोणीतरी दिलं, त्याला आसन कोणीतरी दिलं, भिक्षा पात्र हातात त्याला कोणीतरी दिलं, त्या भिक्षा पात्रात भिक्षा पार्वतीने घातली. त्याच्याकडं आहे तरी काय? स्वतःकडं. स्वतःचे पाय
लक्ष्मीच्या ताब्यात आहेत, म्हणजे स्त्री शक्तीच्या ताब्यात आहेत. स्वतःचं डोकं शेषाच्या ताब्यात आहे. जो पारतंत्र्यात जगतो त्यांना स्वातंत्र्याचा निर्णय घेण्याची स्वतःला आज्ञा नसते, मुभा नसते, परवाना नसते. लग्न झालेला जावाई जर घर जावाई असेल तर त्याला तिथे स्वायत्तता आणि स्वातंत्र्य राहत नाही. सगळे मिळून येऊन सत्ता झाली तर भाग वेगळा, पण कुबड्या घेतल्या, आधार घेतला तर भय वाटतं. पारतंत्र्यात स्वतंत्र निर्णय घेता येत नाही. मग देव देण्याकरता तयार कसे आहे तरी काय त्याच्याकडं मागण्यासारखं. एक श्लोक असा आहे, कमले कमला क्षेते हरिक्षेते हिमालय. दोघही पारतंत्र्यात आहेत. विष्णू परमात्मा, त्याच्या धर्मपत्नीचा नाव रमा. रमा म्हणजेच कमला, कमला म्हणजेच लक्ष्मी. ती क्षीरसागरातनं जन्माला आले. भगवान विष्णू परमात्मा क्षीरसागरातच राहतात. जे देव सासरवाडीत राहतात ते भक्तांना सडळ हातानं द्यायला तयार असतीलच कसे, हा एक प्रश्न महत्वाचा आहे. भगवान शंकर हिमगिरी नंदिनी, हिमालयाची कन्या, हेमाद्रीची लेक, मैनावतीची लेक, थोरली गंगा आणि दुसऱ्या क्रमांकाची पार्वती. सतीचा अग्निप्रवेश झाला आणि शंकराचा विवाह पार्वती बरोबर झाला. ते आता कैलासात उत्तराखंडला राहतात, उत्तराचलला राहतात. बद्रीनारायण केदारनारायण आपण जाऊन या. ते सासुरवाडीत राहतात हिमालयात. त्यांना येणाऱ्या भक्तांना संतुष्ट करून द्यावं असं स्वतःच्या हातात काय. हे महाराष्ट्रातल्या संतांनी या काळातल्या मीडियाचं काम त्या काळात केलं. देवाचंही पितळ त्यांनी उघडं केल्या विना राहिले नाही. दिगंबर महाराज आणि इंद्रजित महाराज तुमच्याकडनं मला प्रमाण अपेक्षित आहे की हा बेधुंद वर्तन करणारा देव भक्तांचं संरक्षण सोडून, भक्ताला प्रेमवात्सल्याच्या अनुकंपेची इच्छा सोडून तो दुर्जनांना कसा वाढवतो. एक श्लोक आहे, मग तुमचं प्रमाण मला अपेक्षित आहे. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच आजापुत्रो बलिन दद्यात देव दुर्बलो घातका. असा देव काय दरबार आहे तुझा, धुंद झालाय. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पाताळ लोकी नेला, पाताळ लोकी नेला, पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, दुर्ग झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा पुन्हा प्रमाणाच्या शब्दाची पुनरावृत्ती मी करत नाही. प्रमाण सगळ्यांच्या पाठातले पुराव्यापुरतं निवडलं. धन्यवाद. कीर्तनात हल्ली प्रमाणात असावेत. देणाऱ्यालाही प्रमाण कळावं. इथे प्रमाण उत्तम आहे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. अतिशय चांगलं वातावरण आहे. सप्ताह मोठा असला तो गुणग्राहक नसतात. गुणग्राहक उत्तम असले तर सुज्ञ श्रवण करणारे नसतात. ऐकणारे चांगले असते तर प्रतिपादनाचा विषय उत्तम नसतो. प्रतिपादनाचा विषय उत्तम असला तर वक्ता प्रभावी नसतो. वक्ता प्रभावी असला तर स्वीकारणारे नसतात. एक आहे एक नाही. काहींच्या पाठांतर खूप आहे, पण प्रसंगोपाय त्यांना प्रमाणाची समयसूचकता कळत नाही. शौचावून आल्यावर
500 लिटरच्या सेंटॅक्सची टाकी पाण्याने भरलेली असली तरी गुळणा करण्याकरता जेवढं पाणी लागतं तेवढंच घ्यावं. तद्वत प्रमाणात असावीत. अतिशय मोजून तोलून देखणी मंडळी निमंत्रित केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. त्यांच्याकरता टाळ्या वाजवायच्या. कीर्तनाचं वातावरण सभेसारखं हळूहळू तापेल. तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला विश्वास देतोय. तुम्ही प्रत्येकावर 5-5 वर्ष विश्वास दाखवता. 1.5 तास माझ्यावर विश्वास ठेवा. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो. ज्यांना या हलक्या भुलक्या गोष्टी कळत नाही ते जेवल्याशिवाय जात जाऊ नका. मी तुम्हाला फक्त 1.5 तास मागतोय. परिवर्तन करून दाखवेल यात तीळ मात्र शंका नाही. हे विद्यार्थी निरागस पाहिले की मला प्रसन्न वाटतं. तुमच्या संस्थेची मुलं गुलाबाची फुलं, काही मुलं डुकराची पिलं. तोंड पाहत नाही त्यांचं. हे जेव्हा टाळ घेऊन डुलायला लागतात, गायला लागतात ना, मन प्रसन्न वाटतं. तुम्हाला काय लागतं त्या चिमुकल्या गोष्टी माझ्या लक्षात आलं. तुमची नाडी माझ्या हातात आली आहे. तुमचा अभ्यास स्टडी मी केलाय. मानसशास्त्र ओळखलंय. तुम्ही सगळेजण विनोदाचे भोगते आहात. काही ठराविक लोकांना सूत्र व चिंतन आवडतं, कळतं. पारिभाषिक शब्द कळतात. बाकीचा वर्ग जवळजवळ तसा फुटाणे, रेवड्या, फरसाण, जिलेबी यावरच यात्रेत खुश होत असतो. मी दोन्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. का मागावं? तुकाराम महाराज म्हणाले, मी जे मागतो ते वैयक्तिक माझ्याकरता न मागता जगताच्या कल्याणाकरता मागतो. याकरता मी देवासमोर उभा आहे. आणि देव म्हणाले, आतापर्यंत ज्यांना मी दिलं त्यापेक्षा वेगळं महाराजांच्या मी उपरण्यात समर्पित करणार आहे. याकरता मी देतो. यापूर्वी जे दिलं ते अक्षय नव्हतं, पण तुकोबाऱ्यांना जे दिलं ते अक्षय दान होतं. घेणारे विष्णूचाच अवतार आणि देणारेही साक्षात विष्णू. त्यामुळे कुणी कुणाला दिलं हा चिंतनाचाच विषय. विठ्ठल विठ्ठल. संत साहित्याची फलश्रुती अभ्यासत असताना, संत वाङ्मयाचा स्टडी साक्षेपी विचार करत असताना श्री जगद्गुरु तुकोबाराय डायरेक्ट देवाशी संबंध ठेवत नाहीत. MSCBचा सप्लाय घरात आणताना लाईट आकडा टाकून आणू नये. जाता जाता समाज प्रबोधन, शेतकऱ्यांचंही कल्याण आणि त्या खात्याचंही बरं. तुकाराम महाराज डायरेक्ट सप्लाई दानाची देवाकडनं आणू शकत होते, पण सर्व्हिस वायर ओढायचं, मीटर घरात लावायचं, त्याला किटकॅट फ्यूज बसवायचे. मग प्रतिबंध निर्माण झाला तर घरातलं फ्यूज जातं. MSCBच्या खांब्याला त्रास होत नाही. प्रतिबंध असावा लागतो. श्री तुकाराम महाराज आज मागणी मागत असताना, वंदन करत असताना प्रत्यक्षात देवासमोर न जाता लक्ष्मीलाच प्रार्थना करतात. त्याचं कारण असं, वेदानं, उपनिषदानं, पुराणानं आणि महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयानं स्त्रियांचं केलेलं सबलीकरण, सक्षमीकरण आणि स्त्री आरक्षण. काय स्त्रियांना प्राधान्य आहे? भाऊ, बरेच वक्ते बिनधास्त भाषण, वक्तृत्व करताना टीका टिप्पणी करतात की स्त्रियांना वेदात अवहेलना केलेली आहे. स्त्रियांचा सन्मान वेदात नाही. संकुचित वृत्तीनं वेद स्त्रियांच्याकडे पाहतो. वारकरी परंपरेत स्त्रियांना प्राधान्य नाही असे ज्यांना कळत नाही असे लोक ताकदीनं, जोरानं लोकांसमोर जाऊन खोटे विचार पण पुन्हा पुन्हा पसरवण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला पटवून देतो. तुम्ही टाळ्या द्याल, वाक्य नीट ऐका. पाया रचला ज्ञानोबरायांनी. पाया रचला ज्ञानोबरायांनी. खांब उभा केला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी. भक्ती सुखाचा स्लॅब टाकला नामदेव महाराजांनी. कलशस्थानी तुकाराम महाराज शोभले.
पण कलशाच्या वर एक रॉड, एक गज, एक विळू, एक दांडी, एक कळकाचं बेट कळशापेक्षा उंच असतं आणि त्या लाकडाला, ध्वजाला फडकणारी पताका ही महाराष्ट्रातली बहिणा नावाची स्त्री शक्ती असती. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजेत, जाणीव असल्या पाहिजेत. ऐकणाराही वर्ग हा एज्युकेशनचा असेल तर मर्मज्ञ सरळ तरळतेचे विचार ते स्वीकारू शकतात. पाया ज्ञानोपरायाचा, पण फडकणारी धर्मध्वजा ही स्त्री शक्ती आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश वंदनीय, पवित्र, उदात्त, व्यापक, चिरस्थायी, अखंड, निरंतर, कायम राहतो, टिकल्या जातो. ही भारतीय संस्कृती आहे. याच्या जाणीव तुम्हाला असल्या पाहिजेत. गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा स्त्रिया, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस तथा पंचकन्या स्मरे नित्यम. महापातक नाशनम या स्त्रिया वंदनीय ठरल्या. अजून वाक्य ऐका. मेवाडची मीरा, गंगाखेडची जना, आपेगावातली मुक्ता आणि शिऊर बंगल्याची बहिणा या वारकरी संत परंपरेत 4 स्त्रिया पूजनीय ठरल्या. याची पण जाणीव तुम्हाला असली पाहिजे. मग स्त्रियांचं सबलीकरण आणि सक्षमीकरण आजही किल्ल तुम्हाला मला दिसतं. एक प्रमाण तुम्हाला देतो, बहुतेक या सगळ्या पाठात असणारच आहे ते. सोनोग्राफी, MD मेडिसिन आणि मास्टर ऑफ सर्जर या सगळ्या प्याथ्या आता जन्माला आल्या. ज्या काळात कुठली प्याथी नव्हती, संशोधन नव्हतं, संगणक विकसित नव्हतं, त्या काळात गर्भात मुलगी, लेक गर्भात वाढत असताना तिची भ्रूणहत्या करू नका असं वेदवचन त्या काळात त्रिसुपर्ण नावाच्या वैदिक मंत्रात येतं. भ्रूणहत्यांवा एते घ्नंती हे ब्राह्मणा आ त्रिसुपर्णम पठंती. हे वेदाचं पुरोगामित्व आपण लोकांसमोर मांडणार आहात काय? याच वैदिक मंत्राचा अर्थ संत सेना महाराज लिहितात. भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड. भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड. शतकात महाराष्ट्रातल्या संतांचे पुरोगामी परिवर्तनाचे विचार आहेत. हे पत्रकार बांधवांनी नमूद करावं. भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड. पुढे होईल जड भोगावया. हे संत प्रमाण डॉक्टरांना आणि गर्भपात करणाऱ्या घरातल्या नवरा बायकोला कळलं तर संत विचाराचा फायदा नक्की होईल यात तीळ मात्र शंका नाही. भ्रूणवैर हत्या करू नका, भोगावं लागल, जड जाईल, ते यमयातना होतील. हे सगळे विचार महाराष्ट्रातल्या संतांनी प्रागतिक दिले, वैदिक दिले आणि अभंग नावाच्या व्रतात बांधले. विठ्ठल जरा कंटाळवाणा विषय सुरुवातीला एक मंत्र असा आहे. लक्ष्मीम प्रिय सखीम देवीम नमाम अच्युत वल्लभाम. अच्युत कृष्ण, अच्युत नारायण, अच्युत ब्रह्मांडाचा नायक विष्णू, त्याच्या धर्मपत्नीचं नाव रमा म्हणजेच कमला म्हणजेच लक्ष्मी.
आता याच वेद मंत्राचं सरळ उत्तर आहे काकडा आरतीतलंय, तुमच्या पाठातलंय. तुम्ही म्हणा, मी ऐकतो. पाय लक्ष्मीच्या हाती. पाय लक्ष्मीचे हाती, 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 पाय लक्ष्मीचे हाती. सख्यम देवीम नमाम अच्युत वल्लभाम. त्याचं ट्रान्सलेशन आहे पाय लक्ष्मीच्या हाती तिसे यावे काकुले. फक्त समन्वयाची भूमिका वक्त्याची असेल ना तर समाजासमोर निरोप उत्तम तऱ्हेचा जाऊ शकतो. स्त्री शक्तीला केवढं प्राधान्य आहे. जरा पंढरपुराचं चित्र तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आणा, पंढरपुराचं चित्र. दिंड्या भजन करत चंद्रभागेच्या तीरावरती आल्या, स्नान केलं, संकल्प झाला आणि अभंग सुरू झाला. अवघीची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. योग प्रक्रिया कशी असते? सरळ तरळ विचार आहे. चंद्रभागेचं स्नान झालं आणि भला भला पुंडलिक कृतज्ञता व्यक्त केली. घाटावरती चढले आणि रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या रावळात जाताच भक्ती सुखाचा दाता हनुमंतराय भेटला. त्यालाही आलिंगन द्यायचं. पुढे गेलं की पशुपक्ष्यांनाही प्राधान्य. वारकरी संतांनी पशुपक्ष्यांनाही प्राधान्य दिलं. काही विचार लोकांसमोर जायला पाहिजे. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, गरुडालाही प्राधान्य दिलं. विषारी सापाला मारू नका हा आता GR आहे, आत्ता कायदा आहे. त्या काळात चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रण खाती सर्पतया. देवाकडे जाताना शेषाची प्रार्थना आहे, शेष विठाला तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, कसा क्रम आहे? जलस्वराज्य प्रकल्प विषय मांडत असताना, पाण्याचं महत्व सांगत असताना चंद्रभागा आणि पाण्याचा समन्वय हा विषय झाला की लगेच भक्ती सुखाचा दाता चोख कसा असावा, चोखोबरायची पायरी. जीवातून देवात अभेद निर्माण कसा व्हावा याकरता नामनिष्ठा कशी असावी, नामदेवरायांची पायरी. आत गेल्याबरोबर पक्ष गरुड राजाला वंदन. साप चावतो विषारी असतो. अनंतम वासुकी शेषम पद्मनाभंच कंबलम. याच मंत्राचं ट्रान्सलेशन. शेषा जरा जागे व्हा, ऋषिकेशाला उठवा, ही नागराजाला प्रार्थना. आणि एवढं सगळं झाल्यावर आई साहेबांना भेटल्या विना देव प्रसन्न होत नाही, मला वाटतं यांना दृष्टांताची फवारणी करावी लागणार आहे.
सायकलला चाक 2 असतात. सायकल किती चाक आहेत? 2 चाक आहेत. गर्दी तो बहुत आहे साला. विठाल विठाल. सायकलला 2 चाक आहेत. फिरवेल नव माघा चाकाला, नव टायर मागेच, नव ट्यूब मागेच, नवा ब्रँड चक्का मागे. पुढच्याचे फार हाल आहेत. चक्क्याच्या तारा तुटल्या, चक्का आऊट झालाय, गॅटर बाहेर आलंय, गतिरोधक बघत नाही, खड्डा बघत नाही, खडी पसरलेली पाहत नाही. त्या पुढच्या चाकाला त्याचं आत्मकथन विचारलं, तू एवढ्या वेगात का निघाला? तू म्हणला माझा दोष नाही, मागून प्रेशर आहे. आता यापेक्षा खालच्या लेव्हलला मी नाही बोलू शकत. विठाला हो, त्या स्त्रियांचा फार मोठा अधिकार आहे. एक वैदिक मंत्र, एभ्यो माता मधुमत पिनवते पय पियुषम देवरती तिरदी बरहा. म्हणजे स्त्री ही क्षणाची जरी पत्नी असली तरी ते अनंत कालाची मात्र स्वरूप आहे. हा स्त्रियांचा सन्मान आहे. 13व्या अध्यायात ज्ञानोबा ज्ञानी माणसाचे लक्षण वर्णन करताना आई सांगतात का स्नेहाळ माय तान्हे याची वाट पाहे, ती दिठी आहे हळवार जे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. हा आईचा अधिकार आहे. हो, आता पहा तुम्ही, एखादा आमदार असू द्या, त्याच्या धर्मपत्नीला निवडणुकीला न उभं राहता, धाब्यावर न जाता, धाबी बुक न करता, पिणं खाणं न करता तो निवडून आल्यावर घरपोहोच तिला पद असतं आमदारीनं. तो खासदार, त्याच्या बायकोचं नाव खासदारीनं, तल्हाटीनं, ग्रामसेवक ग्रामसेविका, मास्तर मास्तरीनं, पाटील पाटलीनं. आपलं फार बेकार आहे, बुवा बुईंग. आपल्यासाठी काय करणार? म्हणजे ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी हा उच्चार आहे, ज्यांचं नाही झालं ते बिचारे भाग्यवान आहेत. विठाल सहज पद जात सहज. आता कल्पना करा, हे राम महाराज आपल्या लेकराला, विद्यार्थ्याला, धर्मपत्नीला घेऊन एखाद्या तीर्थक्षेत्रात गेले तर सहज उच्चार होतो, वहिनींनाही स्टेजवरती बोलवा. ती सत्ता यांच्या सत्तेनं सत्ताधीश आहे का त्यांच्या सत्तेनं हे सत्ताधीश आहेत? यांच्या सत्तेनं त्या सत्ताधीश आहेत. समजा एखादी नर्स असली, तिच्या नवऱ्याला काय म्हणावं? या नर्सोबा. नाही म्हणता येत. सत्ता तिच्याकडे जाते. एक वाक्य ऐका पुन्हा एकदा. भारतीय घटनेत, जरा इंडियन ऍक्ट विषयी आपण चिंतन घेतला तर आतापर्यंतच्या काळात, भारतीय स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत, घटनेच्याही बाबतीमध्ये स्त्री शक्ती, एक महिला, एक माऊली, एक भगवती स्वरूपा, खानदेशाचं रत्न, महाराष्ट्राचं नाक, दिल्लीच्या तख्तावर राष्ट्रपती होतं पण कपाळाचं कुंकू, हातातला चुडा आणि डोक्याचा पदर ढळू देत नाही, भारतीय नारी महाराष्ट्राला, भारताला अपेक्षित आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इथपर्यंत चोळी घातली त्यांनी. आदर्श आहे की तुम्ही सुद्धा कशा उत्तम वागा, चारित्र्य संपन्न वागा. भाऊ झालंय काय ते व्हॉट्सअप, मिस्ड कॉल, मेसेज, हे प्रकरण एवढं घातक ठरायला लागले. मुलींना मुलांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, कामापुरतच वापरा. अतिरेक कराल तर संस्कृती आणि जीवन उद्ध्वस्त होईल, यात तीळ मात्र शंका नाही. आतापर्यंत ब्रेन ट्युमर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत. आता एक शब्द ऍड करावा लागेल, मोबाईल ब्रेन ट्युमर स्पेशालिस्ट. मोबाईलच्या वाहकतेच्या रेंजमुळे कानाला परिणाम झाला, वेन्स चकोप झाली, ब्लड सर्क्युलेशन उत्तम होत नाही, त्यामुळे पक्षाघाताचा अटॅक त्यांना आला आणि ते गेले.
सुळुंक्या नावाच्या पक्षीनी आणि चिमण्या नावाच्या पक्षीनी संपल्या. एवढी वाहकता, विज्ञानाची उपकरणं अवश्य वापरा. कलियुगात प्रायः त्याची गरज आहे. फक्त अतिरेक करू नका. काही मुलं मुली रात्र दिवस दिवस कॉलेजला जाताना येताना अगदी आपल्यातले सुद्धा काही विचारवंत, आपल्यातले सुद्धा काही विचारवंत, अगदी संसदेतले सुद्धा काही खासदार आमदार झोपत नाही. तो चालूच त्यांचं. एक तर पाहतच हसला. म्हणलं काय अप्रतिम. म्हणलं चित्रावरच समाधान मान, तुझं होणार नाही. ओठातलं दूध नाही गेलं, जिरे तांदूळासारखे दात हिरड्यात परिपक्व झाले नाहीत, अपरिपक्व जीवन असताना या उपकरणाचा अतिरेकानं उपयोग जीवनात केला. माणूस स्वैराचाराच्या पथावरती पाऊल टाकतो आणि कळत न कळत त्याचं जीवन संपल्या जातं. जरा वारकरी संतांचे आदर्श, वैदिक मंत्रांचे आदर्श, पौराणोक्त मंत्रांचे आदर्श, उपनिषदाचे आदर्श आपल्या समोर ठेवून जीवन जगा. आपण त्या परमार्थाच्या पथाचे यशस्वी वाटेकरी होणार, या तिळमात्र शंका नाही. तिळमात्र शंका नाही. तुकाराम महाराज मागत असताना लक्षात आलं, वडील लाड करतात न करतात, वडील प्रचंड रागावतात, राग येतो त्यांना, राग काय करावं ते कळत नाही, पण नावीलाज आहे, राग येतो. वडील निवडून यावेत, सरपंच पदावर मीडियावाले असावेत, फोटो काढावा, गावातल्यानी पुष्पगुच्छ द्यावं आणि डॉल्बीवरती तरुणांनी गावात नृत्य करावं. आणि अशा प्रसंगाला सरपंचाचं एकुलतं एक पोरग पळत पळत वडिलाकडे आलं. बाबा मला कंपास नाही मॅडमनी मारलं. बापाची तळपायाची आग मस्तकाला जाते. लाज वाटत नाही तुला? पंचकृषीतले लोक मला मान्यता देतात. आज सरपंच आहे, उद्या मी सभापती आहे, परवा अध्यक्ष आहे झेडपीचा, आणि मला तू कंपास मागतोस? ताडकीने तोंडात मारली. पोरग रडत रडत कोणाकडे जाईल हो? आईकडे जाईल. पोरग रडत गेलं. आई आई बाबांनी मला मारलं. ती म्हणली बेटा त्यानं तू मागत जाऊ नकोस, तू मागावं त्याने तुला द्यावं, असं त्यांच्याकडे आता काय शिल्लक राहिलेलं आहे? ज्या अर्थी ते पोरग रडत रडत आईकडे जातं, लढीवाळपणानं आई त्याचा लढा पुरवते, तद्वत तुकाराम महाराज आपली मातृ स्वरूपा अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रसन्नार्तिहम देव देवम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग. आपली जी मातृ स्वरूपा लक्ष्मी माता आहे, रुक्मिणी माता आहे, तिचं नाव घेतायत आणि मग वल्लभ नारायणाचा उच्चार निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात